गुलशन उदासींच्या अटकेसाठी तोलानी चढले टावरवर, पोलीस प्रशासनाला धरले 2 तास वेटीस, अखेर खाली उतरवण्यास यश. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोलणे अवमानास्पद, मागण्या पूर्ण होत नसणार तर प्रजासत्ताक दिनी आत्मक्लेश आंदोलनाचा विक्रेतील शेतकऱ्यांचा इशारा. गस बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचा दणदणीत विजय. सोयगाव येथील फरदापूर येथील रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य. शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाला सुरुवात, चाळीसगाव येथे संभाजी सेनेने साजरा केला जल्लोष. ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न. मैत्री कंपनी संदर्भात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन. आणि कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, वाघोडा शिवारात कृषी महोत्सव उत्साहात संपन्न. पूर्व वैमनस्यातून शहरातील सिंधी कॅम्प भागात मनपा निवडणुकीच्या काळात भाजपा नगरसेविका कशिश उदासी यांचे पती गुलशन उदासी व त्यांचे 2 भाऊ यांच्याकडून सुरेश तोलानी यांच्यात वाद झाला होता. त्या वादात सुरेश तोलानी यांना उदासी बंधूंनी मारहाणही केली होती. त्या संदर्भात तोलानी यांनी शहर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल केला. मात्र उदासी बंधूंनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. तोलानी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा कसा खोटा आहे यांचे पुरावे देऊनही पोलीस प्रशासनाच्या वतीने उदासी यांच्यावर थातूरमातूर कारवाई करण्यात आली होती. माझ्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेऊन गुलशन उदासी यांच्यासह त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी या मागणीसाठी तोलानी यांनी टावरवर चढून आंदोलन केलं आहे. यात पोलीस प्रशासनासह पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर तोलानींनी आंदोलन मागे घेतले आहे. पोलीस प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की या प्रकरणात न्यायालयाची परवानगी घेऊन चौकशी करून उदासी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे. तसेच या प्रकरणावर नगरसेविका कशिश उदासी यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की हा सर्व प्रकार अतिक्रमण काढण्यावरून वाद झाला असून तोलानी हा नेमके कसले प्रकार करत असून त्यांच्या आंदोलनात कुठलेही तथ्य नसून तोलानी यांना मूलचंद दलवानी यांनी 10,000 रुपये देऊन आंदोलन करण्यास सांगितले असल्याचा गंभीर आरोप उदासी यांनी केला आहे. तसेच तोलानी यांच्यावर दाखल गुन्हा हा खोटा असल्याचा पुरावा दिल्यास मी स्वतः अटक करून घेईन असेही नगरसेविका कशिश उदासी यांनी म्हटले आहे. कशिश उदासी यांच्या आरोपाला उत्तर देताना मूलचंद दलवानी यांनी सांगितले की नगरसेविका कशिश उदासी यांनी केलेले आरोप हे चुकीचे असून राजकीय बळाचा वापर करून मला फसवत असल्याचं मूलचंद दलवानी यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती वाईट झाली असून मी तोलानीला पैसे कुठून देणार असेही दलवानी म्हणाले आहेत. याबाबत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी जाणून घेतली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सुरेश तोलाने यांच्या फिर्यादीवरून सन 2019 रोजी भादवी कलम 394 आणि इतर कलम चोरीप्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच यांच्यावर पण समोरच्याने फिर्याद दिल्यावर असे परस्परविरोध 2 गुन्हे दाखल होते. तपासताना दोन्ही गुन्ह्याचे तथ्य आढळून आल्याने त्याप्रमाणे न्यायालयाला अहवाल पाठवण्यात आला. परंतु त्यामुळे समोरच्यावर कारवाई झाली नाही याच्याने सुरेश तोलानी हे नाराज झाले होते आणि त्यांनी आज टावरवर चढून समोरच्या व्यक्तीवर कारवाई करावी वगैरे याच्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांचे आता मन परिवर्तन करून त्यांना खाली घेऊन आलेलं आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे आता चौकशी करून मान्य न्यायालयाच्या परवानगीने पुढील कारवाई करते. 3 जनवरी को ये दोपहर का ही टाइम था. मेरे मिस्टर मेरे बच्चे को चक्कर खिलवाने गए तो ये इसी साइड से गए तो वो टाइम पे अपनी दीवार खड़ी कर रहा था अतिक्रमण में. एक्चुअल में उसका अतिक्रमण 18 फीट से भी ज़्यादा है, पर उसके बावजूद भी सिर्फ गली का रास्ता बनाने के लिए उसका सिर्फ और सिर्फ हमने 3 मीटर का ये अतिक्रमण हमने तोड़ा. वो भी क्यों? गली पूरे कुमारनगर की जो एरिया है, आप आज भी सर्वे कर लो, पूरे कुमारनगर की जो गलियाँ ब्लॉक है सबसे छोटी गली है. अब जैसे सोच लो कि भाई कल अगर वहाँ पे कुछ भी ऐसा कम ज़्यादा कुछ ऐसा होता है तो भाई कल फायर ब्रिगेड है, एम्बुलेंस है, कोई भी गाड़ी अंदर आ ही नहीं सकती. तो सुख दुख में क्या सुविधा है. तो उस हिसाब से पूरी गली वालों को बोल के और गली वालों की सहमति से ये जो है ना थोड़ा थोड़ा बहुत जनों का अतिक्रमण गया है.
तो उस हिसाब से हमने वो गली बनवाई तो मेरे और उनके खीसे में तो कुछ आया नहीं है, ऐसा तो कुछ हमने किया नहीं, आपसे कुछ आपने मांगा नहीं। वो सुविधा हमने उलट आपको करके दी। कल जब सब्जी वाले बैठेंगे, क्योंकि अभी कैसे वायरस की वजह से सब्जी वाले यहाँ पे हमारे कम बैठे, वो सब्जी वाले भी बैठेंगे तो उनको भी वो सुविधा होगी, आपको गली वालों को भी सुविधा। उस हिसाब से इन्होंने सिर्फ इतना बोला, अंकल आप ये दीवार ले भी रहे हो अगर तो कम से कम पूछो, बोलो तो सही। सर इतना बोलने में मैं आपसे, जो मुझे मेरे दर्शक देख रहे हैं उनसे सवाल करती हूँ, ऐसे सामान्य लैंग्वेज में बोलने का ये जो अपन बात करते हैं उस हिसाब से, उसके बावजूद भी सामने वाला डायरेक्ट गाली गलौज पे आ जाए तो एक नगर सेवक जो कार्य करता है, नगर सेवक का मिस्टर है, तो वो क्या रिप्लाई करेगा? 2 गालियां वो भी देगा। उस टाइम पे कोई हाथापाई भी हुई नहीं है, उसके बावजूद भी वो टाइम पे पूरा विषय वो कंप्लीट हो गया। शाम को वो डायरेक्ट जाके विनय भंग का केस करते हैं। सीसीटीवी फुटेज की कैमरा जो रहती है वो फुटेज आप देख लो। पहले तो मेरे मिस्टर उनके घर क्या 4 फीट की दूरी पे खड़े थे, उनका घर लांग के अंदर ही गए तो मैं भी कुछ समझूं, ऐसा तो नहीं। मेरे को तो मालूम है ये राजनीति है, मैं सब समझती हूँ, पर अगर सिर्फ इतना भी आप मेरे को प्रूफ करके दो कि भाई मेरे मिस्टर ने अंदर एक दहलीज भी उनकी लांगी है मूलचंद दलवानी की, वो सीसीटीवी की फुटेज की कैमरा मेरे को दिखाओ। मेरे मिस्टर आज बाहर गाँव है, लगे तो उसकी वजह मुझे अटक करके आप लेके चलो, मैं पुलिस वाले को डायरेक्ट बोलती हूँ। पर डीवाईएसपी साहब को इस बात के बारे में मैं निवेदन दे चुकी हूँ, सीधे सीधे सबके सामने। हमारे सभापति सुनील साहब उनके सामने बोला था ये केस है ना, जिस तरीके से दिखाया गया है वो ये केस नहीं है, नहीं तो इतने दिनों में डीवाईएसपी साहब का अटक हमारे ऊपर आ चुका होता। जो आज सुरेश दलवानी ने किया है ना, इसका हमेशा का कार्यक्रम है, तोड़ी पानी करता रहता है। आज भी वो कोई आत्महत्या करने वाला नहीं था, ये हमको मालूम है, हमारे समाज का है वो। आज मूलचंद दलवानी ने, मैं सीधे शब्दों में बोल रही हूँ, मूलचंद दलवानी ने उसको ये करने के लिए 10,000 रुपये दिए हैं, ये मेरे को मालूम है। और ये पूरा कारनामा आप वो गली की महिला है, मैं अभी की अभी लेके आ सकती हूँ, जिसने मेरे को ये भी बोला था भाभी 4 फीट की दूरी पे एक दूसरे के साथ वो खड़े थे, महिला तो घर के बाहर आई नहीं रही, विनय भंग हुआ कहाँ से, ये किस दम पे किस बिना पे ये किया गया हमको भी नहीं समझ में आ रहा है। पूरा का पूरा झूठा केस है। उस दिन मेरे साथ किशोर भैया मिलन पेड़े वाले निवेदन देने, यहाँ तक कि डीवाईएसपी साहब के कैबिन में भी अंदर चले थे। अगर हम गलत होते थे तो उनके ही सामने रहने वाला आदमी मेरे साथ न चलता, ये सच्चाई है। जय हिंद, जय भारत। ये जो मैडम जो हमारे पे कशिश उदासी जो इल्ज़ाम लगा रही है, उसका हमारा कोई मतलब नहीं आता। हमारा कोई आज तक उनका संबंध भी नहीं आया, ना हम कभी उनके उसमें जाते ही है, ना हमारा लेन देन है। ये भाई इल्ज़ाम गलत लगा रही है, इसके ऊपर हमारा कोई बोलना ज़्यादा नहीं है मालिक के ऊपर। हाँ सर, ये मेरी ये जो इन्होंने आरोप लगाया है सब गलत है। मैं ऐसा कोई आज तक कोई काम ही नहीं हुआ है, मेरा एक ही पहला ही केस है और मेरी उम्र आज 63 वर्ष है। आज तक मेरे ऊपर कोई ऐसा केस नहीं है पुलिस स्टेशन में, पहली बार मेरा ये केस है। और मैं इनके ये छक्के पत्ते जानता नहीं है, 10-10 हज़ार बोल रहे हैं, मेरे पास 200 की पड़ी है, हमको लॉकडाउन के इसमें आना, ये 10,000 की बात करें, 10,000 देना क्या मजाक है क्या? ये 10,000 उन लोगों के लिए, हमारे लिए नहीं है। ये बड़े लोग हैं, ये सब खेलते हैं छक्के पंजे। आज उनके ऊपर कितने केस हैं, उनके ऊपर वो दबाव कुछ नहीं आ रहा, हमारे पर दबाव आ रहा। हमारा तो कुछ है भी नहीं उसमें, हमारे जो करके गए चुपचाप बैठे हो, हम न्याय के ऊपर बैठे हैं। पुलिस स्टेशन में जो न्याय मिले हमको, कोर्ट में जो न्याय मिला हम उसमें हम सख्त है। बाकी हम कुछ जानते नहीं है, काहे के पैसे 10,000 हमने सुने भी नहीं है, और उसको हम पहचानते ठीक है, देखने के जाए हम तो वहाँ बैठे भी नहीं है हमने। और 10,000 काहे के होते हैं? 10,000 बहुत हो जाते हैं, 10,000 कहाँ से लाएंगे इनको देने को? ये गलत है, वो झूठा इल्ज़ाम लगा रही है भाई, उसको ये नहीं करना चाहिए। और उनके बारे में ऐसा गलत जो ये इनको दबा के चल रहे हैं, इतने केस दबा के कर रही है भाई, वो गलत कर रही है। आगे परिणाम वो कुदरत का है, उसके ऊपर हम न्याय के ऊपर छोड़ देते हैं।
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथे उभारण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पासाठी विक्रम शिवरातील 138 शेतकरी असून या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या मागणीनुसार मोबदला मिळाला नाही. काही शेतकरी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी देण्यास तयार नाही. तसेच औष्णिक सौर ऊर्जा प्रकल्पातून बागायती शेत जमिनी वगळून उतार्यावरून कलम 4 काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन भूसंपादन विभागाला निवेदनही देण्यात आले आहे. त्याच प्रकारे भूसंपादित जमिनी संदर्भात सानुग्रह नको, योग्य तो मोबदला मिळावा अशा काही मागण्यांसंदर्भात धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील वेळोवेळी शेतकऱ्यांच्या वतीनं पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र पालकमंत्र्यांकडून देखील मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विखरण येथील शेतकऱ्यांनी केला आहे. तर आज या संदर्भात पालकमंत्री यांच्याशी भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून अवमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या मागण्या पालकमंत्री जर पूर्ण करत नसेल तर हे सरकारी आमच्यासाठी काही कामाचं नाही. त्यामुळे येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कुटुंबातील लहान बाळांसह आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशाराही विक्रम शेतकऱ्यांनी दिला आहे. त्याच प्रकारे शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही निवेदन सादर केलं आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भरत पाटील, राहणार विखरण. आम्ही आता अब्दुल सत्तार साहेबांना तिथं निवेदन द्यायला आलेलो होतो. याच्या अगोदर मागच्या 24 डिसेंबरला आम्ही साहेबांना एक निवेदन दिलं होतं की बुवा आमच्या जमिनींवर जी 4-1ची नोटीस लावलेली ती कॅन्सल करण्यात यावी. त्यानंतर कलेक्टर साहेबांना दिलं गेलं, तहसीलदार साहेबांना दिलं, सगळ्या अधिकाऱ्यांना दिलं गेलं. आणि आज बरोबर 1 महिना होऊन गेलेला. आज 24 तारीख आहे, म्हणजे उद्या 1 महिना पूर्ण होतोय. तरी 1 महिन्यात कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. आणि आज जेव्हा आम्ही अब्दुल सत्तार साहेबांना भेटायला गेलो तर अब्दुल सत्तार साहेबांची जी बोलण्याची भाषा होती ती खूप एकदम वेगळी होती. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करू शकता बुवा, आम्ही काय करणार हे आहे. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही की मी आज एका दिवसात करणार आहे. आम्ही 1 महिन्यापासून निवेदन दिलेलं होतं साहेबांना. त्याच्यावर आजपर्यंत ना कलेक्टर साहेबांनी कुठलं काही घेतलं किंवा अब्दुल सत्तार साहेबांनी काही कुठलंही हे नाही घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही किती दिवसपर्यंत असं जगायचं. आज आमच्या स्वतःच्या जमीन असून आम्ही म्हणजे हे होऊन गेलेलो आहे. 2012 पासून साहेब आम्ही सरकारकडे मागणी करतोय. म्हणजे मागचं जे सरकार होतं तेही तसं होतं आणि त्याच्यापेक्षा भयानक आता तर हे सरकारचे अनुभव आम्हाला येत आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे, जर 26 तारखेपर्यंत आम्ही त्यांना 20 तारीख अल्टिमेटम दिलेला होता की 20 तारखेपर्यंत आमच्या निवेदनावर डिसेंबरला अब्दुल सत्तार साहेबांना एक निवेदन दिलं होतं की आम्हाला ज्या 4-1च्या नोटीस आमच्या जमीन असून आम्ही त्या जमिनीचे मालक नाही. आज आम्हाला कुठलीही बँक कर्ज देत नाही आहे, कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही आहे. मग आमच्या जमिनी असून आम्हाला त्या काहीच कामाच्या नसतील तर मग करायचं काय, जगायचं कसं. आम्ही 2012 पासून आम्ही प्रत्येक याला अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जाऊन मंत्रालयात जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण आमच्या निवेदनाची कोणीही दखल घेतली नाही. या शेतीसाठी धर्माबाबासारखे यांनी मंत्रालयात जाऊन विषप्राशन केलं. आणि मग यांना आता सरकारने असं ठरवलेलं आहे का की बुवा आता बाबा गेलेले तर आता एक जे जवान शेतकरी आहेत यांनी आत्मदान करायला पाहिजे किंवा यांनी आत्महत्या करायला पाहिजे. आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन राहील. कारण की आम्हाला थोडंसं वाटलं होतं की अब्दुल सत्तार साहेब जे आपल्या इथले पालकमंत्री यांच्याकडनं काहीतरी एक ठोस चांगलं आम्हाला काहीतरी आश्वासन मिळेल. तर ते तसं काही मिळालेलं नाही आहे. उलटून त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्याकडनं जसं होईल तसं करावं. तर ठीक आहे, आम्ही आत्मदान 26 जानेवारीला बायका मुलांसह करणार. याला शासन प्रशासन जबाबदार राहील. बस. धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी कर्मचाऱ्यांची सहकारी बँक अर्थात गस बँकेच्या 21 पैकी 17 संचालक निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सर्व विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. मतदान झालेल्या सर्व 17 जागांवर लोकमान्यचे उमेदवार विजयी झाले असून तत्पुरती पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे लोकमान्यची बँकेवर एक हाती सत्ता आली आहे. गस बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होती. यापैकी निशांत रंदे, रवींद्र खैरनार यांच्या नेतृत्वातील लोकमान्य पॅनलच्या पूर्वीच 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 17 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. धुळे, नंदुरबार मध्ये 13, जळगाव, नाशिक, नगर येथील प्रत्येकी 1 व अशा 16 सर्वसाधारण तर अनुसूचित जाती जमाती संवर्गाची 1 महिला, तर अनुसूचित जाती जमाती संवर्गाची 1 महिला, 2 ओबीसी 1 भटके विमुक्त जाती संवर्गाची 1 जागा होती. म्हणूनच लोकमान्य विरुद्ध अपक्ष लढाई या निवडणुकीत गस बँक बचाव आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र शिंद्रे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे लोकमान्य पॅनल विरुद्ध अपक्ष अशीच लढाई होती. संचालक निवडीसाठी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यातून 22 जानेवारी मतदान झाले. रविवारी तारीख 24 रोजी ह्युमन क्लब मध्ये सकाळी 8 पासून मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निकालात लोकमान्य पॅनलचे सर्व विरोधी अपक्ष उमेदवारांचा धुव्वा उडवला. पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळ असलेल्या फरदापूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम संत गतीने सुरू आहे, परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या रस्त्यावर वाहनाची रहदारी अधिक आहे, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना धुळीच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे। वाहनाच्या उडणाऱ्या धुळीमुळे या महामार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे, तर आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। या रस्त्यावर वाहनामुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते। दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारी वाहनं दिसत नाही। या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न देखील नागरिकांच्या वतीने उपस्थित होत आहे। मोठी वाहने धावतात तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होते। प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता या ठिकाणी आहे। रस्त्याचे खोदकाम करून मुरुम टाकण्यात आला असला तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही। कोट्यवधी रुपयांचे अभ्यागत केंद्र व अजिंठा पर्यटन केंद्र रस्त्याच्याच किनारी असल्यानं संपूर्ण धूळ या रस्त्याच्या कामामुळे जात आहे। त्याच प्रकारे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तायडे यांनी केदारेश्वर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क साधून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील चित्र पाहावयास मिळत आहे। याबाबत अधिक माहिती आमचे प्रतिनिधी यांनी डॉक्टर प्रशांत गंगावडे यांच्याकडून जाणून घेतली आहे। प्रतिनिधी महेश बळगुजर, माझा महाराष्ट्र न्यूज, सोयगाव। मी डॉक्टर प्रशांत गंगावणे मुंबईवरून अजिंठा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण मागे बघत आहात, आपल्या मागे जे आहे ते अभ्यागत केंद्र आहे। शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हे अभ्यागत केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे। त्याचबरोबर अजिंठा हे जगप्रसिद्ध स्थळ असून वर्ल्ड हेरिटेज आहे, त्यामुळे इथे वेगळ्या देशातून विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात। हे सर्व येत असताना या ठिकाणी आम्ही पाहतोय की अजिंठ्याला जाण्याचा जो रस्ता आहे, विशेषतः अजिंठा घाट हा अतिशय दुरावस्थेमध्ये आहे। आणि प्रचंड धुळीचे रोड आपण पाहत आहात। गाडी गेली की अशा पद्धतीने भरपूर धूळ या ठिकाणी उडते आणि अक्षरशः या ठिकाणी श्वसनाचे आजार होतील की अशी गंभीर परिस्थिती आहे। माझी शासनाला नम्र विनंती आहे की हे जे काही रस्ते आहे युद्ध पातळीवर तयार केले जावेत, कारण जेव्हा परदेशी पर्यटक जेव्हा अजिंठा लेणी पाहायला येतात त्यावेळेला ते ह्या भागातले अतिशय दुरावस्था असलेले रस्ते पाहून नक्कीच आपल्या संबंध देशाला खऱ्या अर्थाने ते टीका करत असतील किंवा नावं ठेवत असतील, जे एक भारतीय म्हणून मला किंवा माझ्यासारख्या कुठल्याही व्यक्तीला ते बिलकुल आवडणार नाही। मी शासनाला नम्र निवेदन करतो, नम्र विनंती करतो, अजिंठा लेणी आणि आसपासच्या परिसरातील जे रस्ते आहेत ते रस्ते शक्य तेवढ्या लवकर व्यवस्थित करावेत, शक्य तेवढ्या लवकर चांगल्या दर्जाचे बनवावे, जेणेकरून या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांची गैरसोय होणार नाही। धन्यवाद। डॉक्टर प्रशांत गंगावणे। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी संभाजी सेनेने अनेक आंदोलने, अनेक मोर्चे काढले होते। या मागणीला अखेर यश आले असून आज 22 रोजी चौथऱ्याचा पाया खोदून प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे संभाजी सैनिकांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात व्हावा या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीनं अनेक आंदोलने करण्यात आली होती। तर या आंदोलनाला अखेर यश आले असून आज रोजी चौथऱ्याचा पाया खोदून प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे संभाजी सैनिकांनी पुतळ्याच्या नियोजित जागेवर पाया खोदलेल्या ठिकाणी फटाके फोडून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला आहे। यावेळी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण सिरसाट, प्रदेश संघटक सुनील पाटील, शहराध्यक्ष अविनाश काकडे, दिवाकर महाले, बंटी पाटील, सुरेश पाटील, विजय देशमुख, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण बनकर आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव। जल्लोष करण्याकरता जमलेले आहोत, कारण संभाजी सेनेच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून याच जागेवर अनेक आंदोलनं केले। आपल्या संभाजी सैनिकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, कारण आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवराय, तर छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी व्हावा आणि हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा याकरता आपण जीवाची बाजी लावून आंदोलनं करत आलो आणि त्याची फलश्रुती म्हणून आता प्रत्यक्ष वेळोवेळी आपण अनेक आंदोलने केले, महाआरत्या केल्या, आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला। हे सर्व होत असताना एक एक परवानग्या मिळत गेल्या, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती। आणि आपण मागच्या महिन्यात सुद्धा एक पत्र दिलं होतं शासनाला की जर 1 जानेवारी 2021ला पुतळ्यासाठी जो चौथरा लागणार आहे त्याच्या कामाला जर सुरुवात झाली नाही तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना आपण काळं फासणार असा इशारा दिला होता। परंतु त्यावेळेस त्यांनी आपल्याला पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही निश्चित आपल्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावतो आहोत आणि आपल्या या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे हा प्रस्ताव पाठवला आहे। तरी
तो प्रस्ताव पाठवल्यानंतर आता प्रत्यक्ष चौतऱ्याच्या कामाला इथे सुरुवात झालेली आहे. म्हणजे चौतऱ्यासाठी जो पहिया खातो खोदावा लागणार होता तो खोदायला आज इथे सुरुवात झाली आणि तो खोदला गेलेला आहे. म्हणून नक्कीच यासाठी आपण संभाजी सैनिकांनी आणि शिवप्रेमींनी आंदोलन केलं. तुम्ही तर नक्कीच अभिनंदनास पात्र आहातच, कारण याच्यामध्ये आपलं सर्वांचं योगदान आहे. शिरपूर तालुक्यातील ठाळनेर येथे ज्येष्ठ नागरिक तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी ठाळनेर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाट, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, उपसरपंच आशाबाई वामन कोळी, माजी सरपंच ज्ञानेश्वर पितांबर पाटील, माजी सरपंच एकनाथ सिंग जमादार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ठाणेर येथील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महारू मराठे यांनी केले तर प्रस्तावना भिकाजी तेले यांनी केली. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर. ज्येष्ठ नागरिक संघाकडून गावाचे प्रथम नागरिक आदरणीय प्रशांत, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य शिरसाट आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचा एक सत्कार सोहळा त्यांनी आयोजित केलेला होता. आणि सत्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघांनी ज्येष्ठ लोकांसाठी बसण्यासाठी, एक विचार विनिमयासाठी त्यांना जागा मिळावी, एक व्यासपीठ त्यांना मिळावे, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि या मागणीला गावाचे सरपंच आदरणीय प्रशांत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या मागण्या जे काही आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की एखाद्या घराची श्रीमंती जर ओळखायची असेल तर त्या घरातील जे ज्येष्ठ आहेत ते किती आनंदी आहेत त्याच्यावर त्या घराची श्रीमंती जी काय आहे ती ठरत असते. आणि मला असं म्हणायचं आहे की ज्येष्ठ लोकांचं कार्यालय नाही तर हे संस्काराची शिदोरी आहे आणि ती प्रत्येक गावागावात झाली पाहिजे, असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझं मत मांडत आहे. धन्यवाद. मेहनतीने कमावलेला पैसा गुंतवणूक करण्याचा मोह सर्वांनाच असतो, पण असाच मोह मात्र मैत्रीमध्ये गुंतवणूकदारांच्या अंगलट आला आहे. अनेकांनी पैसे गुंतवणूक केले मात्र त्यांच्या कंपनीकडून फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. मात्र सर्व मैत्री कंपनीच्या प्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळतील, पण त्यासाठी काही विलंब लागेल, कारण या संदर्भात चौकशीसाठी काही मैत्री कंपनीच्या प्रॉपर्टीज विक्रीसाठी कोर्टाकडून परवानगी घेणे सुरू आहे. काही काळ विलंब लागू शकतो व पुढे प्रतिनिधींनी देखील ग्राहकांनी सहकार्य करावे अशीही विनंती करण्यात आली आहे. सध्या स्थितीला हे प्रकरण प्रशासन स्तरावर कारवाई सुरू असून ग्रामीण गृह राज्यमंत्री दीपकजी केसरकर यांनाही पाठपुरावा करून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रॉपर्टी अटॅच करून कोर्ट परमिशन घेण्यासाठी या तरुणकुमार खत्री यांची नियुक्ती झाली आहे. कंपनीच्या बऱ्याच प्रॉपर्टी विक्रीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावे अशी मागणी देखील मैत्री उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या वतीनं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदनातून करण्यात आले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आम्ही गेल्या 4 वर्षापासून मैत्री संदर्भात असलेल्या सगळ्या अडचणींचा पाठपुरावा शासकीय लेवलला आपल्या धुळे जिल्ह्याचे, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री थोरात साहेब यांच्या माध्यमातून पहिली मीटिंग केसरकर साहेबांच्या माध्यमातून मैत्री संदर्भात लावलेली होती. आज सुद्धा आम्ही सर्व मैत्रीचे प्रतिनिधी श्री अब्दुल सत्तार साहेब यांना निवेदन द्यायला आलेलो होतो. त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आपण याच्यावर एक बैठक मंत्रालयामध्ये आयोजित करू आणि त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व बाबी आपण मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय लेवलला पेपर आउट करू. तरी सर्व जे पॉलिसीधारक आहेत त्या सर्व पॉलिसीधारकांनी थोडासा संयम ठेवून प्रतिनिधींनाही सहकार्य करायचं आहे, कारण प्रतिनिधी त्यांच्या स्तरावर आज सकाळी जवळजवळ 11 वाजेपासून सगळे प्रतिनिधी इथं उपाशी तापाशी आज इथं बसलेले होते आणि त्यांचं एकमेव धोरण असं आहे की पॉलिसीधारकांचे लवकरात लवकर पैसे कसे मिळतील यासाठी सर्व प्रतिनिधी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाघोडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव कार्यक्रम पार पडला. दरवर्षी नाशिक येथे होणारा जागतिक कृषी महोत्सव हा कोरोना पार्श्वभूमीवर बघता शेतकऱ्यांच्या बांधावरील कृषी महोत्सव या संकल्पनेनुसार वाघोडा या ठिकाणी जिल्हा केंद्र नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला. यात सेवा मार्गातील 18 ग्राम अभियान, सेंद्रिय शेतीच्या प्रात्यक्षिकसह मार्गदर्शक वेगवेगळे स्टॉल प्रदर्शित करण्यात आले. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, विषमुक्त शेतीकडे वळवण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर
बघता सर्व नियमांचे पालन करून नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रमुख वक्ते म्हणून आमदार मंगेश देवरे यांनी आध्यात्मिक व सेंद्रिय शेतीसह बाल संस्कार, युवा संस्कार, मराठी अस्मिता या विषयावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमात पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती सदस्य, कृषी सहाय्यक व शेतकरी महिला आणि पुरुषांनी उपस्थिती लावली। कार्यक्रमात दिंडोरी प्रणेश शहादा केंद्र, कोथळा, वैझाली, वागोदा, नांदर्डे, परिवर्ता तसेच बरेचसे सेवा केंद्रातील सेवेकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांनी नियोजनास व कार्यक्रमात सहकार्य केले। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र दिंडोरी दरबार परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊली परमादरणीय श्री गणेश आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने दरवर्षी पुण्यनगरी नाशिक या ठिकाणी होणारा जागतिक कृषी महोत्सव यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊली आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या आदेशान्वये शेतकऱ्यांच्या बांधावरती या संकल्पनेतनं बांधावर कृषी महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा केंद्र नंदुरबारच्या मार्गदर्शनाखाली शहादा असेल, पंचक्रोशीतले केंद्र असतील, परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने हा कृषी महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून राबवले जाणारे 18 ग्राम अभियान, या ग्राम अभियानाचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषी विभाग हा राबवला जातो आणि जवळपास परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलींनी 1,500 कृषी कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कृषी भाग 1, कृषी भाग 2, कृषी भाग 3 आणि कृषी भाग क्रमांक 4 या ग्रंथांची निर्मिती करून विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती व वैज्ञानिक पद्धतीने शेतीतनं शेतकरीचं उत्पन्न वाढण्यासाठी कशा पद्धतीने शेती व्हावी याचं कृतीयुक्त मार्गदर्शन केलं जातं। श्री क्षेत्र दिंडोरी दरबार परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलींचे चिरंजीव आदरणीय गणेश आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवला जातो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नफ्याची शेती, आध्यात्मिक शेती, आधुनिक शेती या संकल्पनेतनं कृषी शास्त्र विभाग हा राबवला जातो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचं कल्याण होण्यासाठी हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व प्रकारचे नियम पाळून शासन प्रशासनाच्या स्टॉलांसह हा कार्यक्रम या ठिकाणी बरोबर नंदुरबार या ठिकाणी श्री क्षेत्र चौपाळे या ठिकाणी 21 एकर शेतीमध्ये विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती याची देखभाल त्या ठिकाणी करण्यात येते। त्याचबरोबर कृतीयुक्त प्रशिक्षण दिलं जातं। पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनी विशेषतः कोरोनाची काळजी घेऊन हा कार्यक्रम गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने पार पडला। या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन आदरणीय श्री मंगेशजी दिवन देवरे यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक सेंद्रिय शेतीवर यांनी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे। सेवा मार्गासह अनेक प्रकारचे स्टॉल या ठिकाणी सेंद्रिय शेतीचे लागलेले आहेत। या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की श्री दिंडोरी दरबार स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ। माझे नाव माधुरी यशवंत मराठे। आम्ही रहिवासी सदगाव या गावातील आहोत। इथे वागोद्याला कृषी महोत्सव चालू आहे। तिथला आमचा हा स्टॉल आहे नवग्रह धान्याचा। श्रीयंत्रावर या धान्याचे जे नवग्रहांचे हे धान्य आहेत, या ग्रहांचा जर अभिषेक आम्ही श्रीयंत्रावर केला तर आपले पत्रिकेतील जे नवग्रहांचे दोष असतात ते कमी होतात। तर उदाहरणार्थ सोमग्रहाचा जो धान्य आहे तो भगर आहे। त्या भगर सोम जो ग्रह आहे तो पती पत्नीचा ग्रह आहे। तो पती पत्नीने जर दोघांनी हा सोमग्रह श्रीयंत्रावर जर अभिषेक केला तर त्यांचे जे भांडण कटकट जे होतात ते सगळे नाहीसे होतील। थोडक्यात जो म्हणजे प्रत्येक ग्रहाचे एकेकाचे महत्व आहे। तर मंगळचा ग्रह आहे मसूर, अख्खे मसूर, तर ज्याच्या पत्रिकेत मंगळ असतात त्यांनी जर हा ग्रह या धान्याचा अभिषेक श्रीयंत्रावर जर केला त्यांच्या मंगळाचे दोष कमी होत असतात। गुलशन उदासींच्या अटकेसाठी तोलानी चढले टावरवर, पोलीस प्रशासनाला धरले 2 तास वेटीस, अखेर खाली उतरवण्यास यश। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोलणे अवमानास्पद, मागण्या पूर्ण होत नसणार तर प्रजासत्ताक दिनी आत्मक्लेश आंदोलनाचा विक्रम येथील शेतकऱ्यांचा इशारा। गस बँकेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलचा दणदणीत विजय। सोयगाव येथील फरदापूर येथील रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य।
शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाला सुरुवात. चाळीसगाव येथे संभाजी सेनेने साजरा केला जल्लोष. ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक तसेच जाजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न. मैत्री कंपनी संदर्भात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन. आणि कृषी महोत्सव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. वाघोडा शिवरात कृषी महोत्सव उत्साहात संपन्न.